4 वर्षाचा लहान अफान मुल्ला या बालकाला मेहता हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उमर गवंडी यांच्या अथक प्रयत्नांमुळे अक्षरशः पुनर्जन्म मिळाला। अफान हा खेळत असताना एका अनोळखी दुचाकी स्वाराच्या धडकेत जखमी झाला होता। सुरुवातीला किरकोळ दुखापत असल्याचं वाटलं, मात्र काही तासांनंतर त्याच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या। सिटी स्कॅनमध्ये किडनी फाटल्याचं निदान झालं। डॉक्टरांनी तातडीने मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावेत असा सल्ला दिला, पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती। या कठीण प्रसंगी अफानच्या कुटुंबियांनी राष्ट्रवादीचे उमर गवंडी यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी तात्काळ पुढाकार घेत मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी व्यवस्था केली। गवंडी यांच्या प्रयत्नांमुळे रात्री 2:30 वाजता हॉस्पिटलचे यूरोलॉजिस्ट डॉक्टर तन्मय मेहता, सिनियर सर्जन डॉक्टर अजित मेहता आणि सिनियर बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शरद घाटके यांच्या नेतृत्वाखाली 15 जणांची डॉक्टरांची टीम उपचारासाठी सज्ज झाली। अत्यंत नाजूक अवस्थेत असलेल्या अफानवर संपूर्ण रात्रभर उपचार सुरू राहिले। डॉक्टरांच्या तात्काळ आणि कौशल्यपूर्ण उपचारांमुळे बाळाने हळूहळू प्रतिसाद दिला। अखेर ऑपरेशन शिवायच किडनी पुन्हा कार्यरत झाली। मुख्यमंत्री सहायता निधीतून सर्व उपचार मोफत करण्यात आले। सध्या अफानची तब्येत ठणठणीत असून त्याच्या पालकांनी उमर गवंडी आणि मेहता हॉस्पिटलच्या डॉक्टर टीमचं मनपूर्वक आभार मानले। मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मिळालेली ही मदत आणि उमर गवंडी यांचा पुढाकार हे मानवतेचं उत्तम उदाहरण ठरलं। मेरा नाम है मूसा बादशाह मुल्ला, मैं रहने वाला उमरानी वाला। तो मेरा बच्चा रास्ते पर खेलने गया था, तो एक मोटरसाइकिल वाला आको उसे धड़के के बाद में बच्चे को मेरे लिए मैं हॉस्पिटल को निकल गया, वहाँ लोकल हॉस्पिटल में। तो वहाँ उपचार देखा तो सीटी स्कैन कराया। तो सीटी स्कैन करने के बाद में लोकल डॉक्टर ने बोले कि फ़ौरन सांगली मिराज को जाओ। तो मेरे सिर में कि ऐसा ख्याल आया नहीं कि मेरे पास पैसे नहीं थे। उसके बाद में मैं उमर भाई गवंडी इन्हों का नंबर मिला मुझे। उसके बाद में उन्हें साथ बात करको उन्होंने बोले कि डरने की कुछ बात नहीं है, तो ऐसा ऐसा तुम्हें सांगली का हो मेहता हॉस्पिटल को, ना तुम्हारा उपचार होगा। तो उस दिन रात में मैं 2 बजे आया यहाँ, और उमर भाई भी आए थे, और डॉक्टर अजीत मेहता भी थे, और बड़े डॉक्टर भी थे, घाटके सर भी थे। तो हमने फिलहाल उन्होंने मदद भी करे, और उसके बाद में ट्रीटमेंट चालू करे। तो हमारे पास रिचार्ज इसका पैसा भी नहीं था देने के लिए, तो सीएम फंड में से उमर भाई गवंडी को होना मदद कर को दे। तो हमारे बच्चे का ऑपरेशन नहीं हुआ, तो भी उन्होंने ट्रीटमेंट चालू करे। उसके बाद में मेरे बच्चे अभी खेलते और चोट भी है, और डॉक्टरों को और उमर भाई गवंडी को अल्लाह की तरफ से मैं खुश हूँ। तो उन्होंने अल्लाह को ऐसे रकम दे और चोट रकम निकल बोल को हमारा यो है। तो आज मेरे बच्चे को डिस्चार्ज दी, आज मैं सीएम फंड में से भी उन्होंने कर दिया हमने मुफ्त में। तो मेरे पास 1 भी रुपये नहीं था। तो उमर भाई ने बोले कि तुम क्या डरो नको, पैसे क्या कुछ यो करो नको, ऐसा हिम्मत देखो। आज मेरा बच्चा भी क्लियर हुआ है, और आज हमें घर को भी चले। मी डॉक्टर अजित मेहता, मेडिकल डायरेक्टर मेहता हॉस्पिटल टिंबर एरिया सांगली। 15 दिवसापूर्वी जतमध्ये अफान मुल्ला 4 वर्षाच्या बालकाचा खेळताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली आणि पोटाला थोडीशी इंजुरी झाली। त्यानंतर त्यांनी लगेचच तिथल्या लोकल डॉक्टरना दाखवले। लोकल डॉक्टरनी त्यांना काही ट्रीटमेंट दिली व घरी पाठवले। रात्री त्याच्या पोटात जास्त दुखायला लागल्यामुळे परत तो त्या डॉक्टरांच्याकडे आला। त्यावेळेला त्यांनी सीटी स्कॅन केलं, आणि सीटी स्कॅनमध्ये लक्षात आलं की त्याला किडनीला 4th ग्रेड इंजुरी झालेली आहे, आणि साधारण 3.5 सेंटीमीटरचा हिमॅटोमा झालेला आहे। त्यांनी लगेच त्याला सांगितलं की असं तुला सांगलीला जावं लागेल। पण त्या पेशंटला आरोग्यदूत उमर गवंडी यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं रात्रीच्या रात्री तुम्ही मेहता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा, पुढील उपचार करण्याचं मी बघतो। त्याप्रमाणे रात्री 2 वाजता पेशंट मेहता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला, व त्यावेळी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शरद घाटके, डॉक्टर तन्मय मेहता व मी स्वतः यांनी आम्ही पेशंट बघितला। त्यावेळेला पेशंटची कंडिशन थोडीशी नाजूक होती। नाजूक म्हणजे त्याला हायपोटेन्शन होतं, हिमॅच्युरिया होता, टॅकिकार्डिया होता। तर त्यानंतर ट्रीटमेंट सुरू केली, आणि साधारण 14 दिवसामध्ये पेशंट पूर्णपणे बरा झालेला आहे। त्याचं परत आम्ही ज्यावेळेला सीटी स्कॅन केलं त्यावेळेला साधारण 0.5 सेंटीमीटर एवढा त्याला हिमॅटोमा राहिलेला आहे। पेशंटची कंडिशन
फार चांगली झालेली आहे. हा सर्व खर्च आपण CM फंडातून केलेला आहे आणि CM फंडामधून खर्च केल्यामुळं पेशंटला एक पैशाचाही खर्च आलेला नाही. आज ज्यावेळेला पेशंटला डिस्चार्ज देतो आहे त्यावेळेला आम्हा सर्वांना अतिशय आनंद आहे की एक गरीब पेशंटला सरकारी यंत्रणेतून पैसे मिळाल्यामुळं तो चांगला झाला आणि आम्हाला आनंद होतो आहे की त्याची किडनी न करता किंवा शस्त्रक्रिया न करता पेशंट बरा झालेला आहे.